हॅलो स्टुडंट, आपण ब्रेनचा स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. आपण याच्या अगोदर फोर ब्रेन कंप्लीट केलेला आहे. आता फोर ब्रेन नंतर जो पुढचा पार्ट येतो त्याला मिड ब्रेन म्हटलं जातं. मिड ब्रेन किंवा त्यालाच मेसेन्सिफेलॉन असं म्हटलं जातं. ही पूर्ण डायग्रॅम्स आहे ब्रेनची. व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये काढून ठेवा, कारण ही एक डायग्रॅम्स आपल्याला पूर्ण ब्रेनचा आपल्याला स्टडी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळेला ही डायग्रॅम्सची नावं जर बघितली तर आपल्याला ते इझी समजतं. ब्रेनचं स्ट्रक्चर्स आणि ब्रेनच्या फंक्शन्स कुठले कुठले आहेत ते इझिली लक्षात ठेवता येतात. सो व्यवस्थित डायग्रॅम तुमच्या बुकमध्ये काढून ठेवा. आता पुढचा जो पॉइंट आपण बघतोय ज्याला आपण मिड ब्रेन म्हटलं जातं. सो मिड ब्रेन ही काय आहे, तर मिड ब्रेन हा सेकंड पार्ट ऑफ ब्रेन आहे. आणि हा काय आहे तर लोकेटेड. आता हा काय करतो, पहिल्यांदा त्याचं लोकेशन काय आहे बघा. या ठिकाणी डायग्राम्स मध्ये मी व्यवस्थित पहिल्यांदा नावं सगळी सांगतो काय आहेत. आपण कॉर्पस कॅलोसम बघितलेला आहे. कॉर्पस कॅलोसम म्हणजे हा पार्ट जो सी शेप असतो. ओके, तो डिवाइड करतो कशाला, तर दोन हेमिस्फिअर आहेत त्याला डिवाइड किंवा सेपरेशन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. त्याला कॉर्पस कॅलोसम म्हटलं जातं. कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ मॅमल्स. मॅमल्सच्या ब्रेन मध्ये ही एक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे. आज दुसरी एक कॅरेक्टरिस्टिक्स फीचर सांगणार आहे मी. पहिली तरी इथं मी सांगितली ती म्हणजेच कोणती, तर कॉर्पस कॅलोसम. आता याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे थॅलॅमस, जो आपण कालच्या मागच्या लेक्चर्सला बघितलेला आहे. थॅलॅमस हा कशाचा पार्ट आहे, तर थॅलॅमस हा फोर ब्रेन मधला पार्ट आहे. बरोबर, फोर ब्रेन मध्ये डायन्सिफेलॉन जो पार्ट आहे, डायन्सिफेलॉन मध्ये थॅलॅमस हा त्याचा एक पार्ट येतो. इपिथॅलॅमस येतो, हायपोथॅलॅमस येतो. हे सगळे पार्ट हायपोथॅलॅमस आहे. पिट्युटरी ग्लँड सुद्धा आपण कालच्या मागच्या लेक्चर्स जे होतं त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. पिट्युटरी ग्लँड काय आहेत नाव. आता हे पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर यावरचा सरफेस इथलं तुम्हाला आठवत असेल तर यावरचा जो सरफेस आहे याला काय म्हटलं जातं, तर इपिथॅलॅमस म्हटलं जातं. आणि हाच इपिथॅलॅमस काय असतो, तर पिनियल स्टॉक कनेक्टेड केलेला तो असतो कशाशी, तर पिनियल ज्या ठिकाणी या ग्लँड्स प्रेझेंट असतात, पिनियल ग्लँड्स, या पिनियल ग्लँड्सशी तो कनेक्ट केलेला असतो, कनेक्ट झालेला असतो. आता नेक्स्ट आहे याच्यामध्ये जो मिड ब्रेनचा पार्ट आहे, जो हा मिड ब्रेनचा पार्ट आहे. हा मिड ब्रेनचा पार्ट आहे तो आपल्याला विजिबल वरून विजिबल नाहीये. तो आपल्याला ज्यावेळेला आपण डॉर्सल व्ह्यू घेतो, सॉरी खालून ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला तो आपल्याला ब्रेनच्या हातमध्ये तो पार्ट एक प्रेझेंट दिसतो आणि तो खूप महत्वाचा आहे. जर मी स्ट्रक्चर्स ब्रेनचं म्हटलं की दोन हे हेमिस्फिअर आहेत, तर हे दोन हेमिस्फिअरचा जो मधला हा भाग आहे, ओके, हा मधला भाग, या ठिकाणी काय असतात तर हा भाग प्रेझेंट आहे, त्यालाच मिड ब्रेन असं म्हटलं जातं. मग मिड ब्रेन म्हणजेच काय, तर ते इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट. महत्वाचं आहे एनसीईआरटीच्या लेवलला त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात. त्यातला पहिला जो आहे त्याला टेक्टम म्हटलं जातं आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर टेगमेंटम असं म्हटलं जातं. याचे फंक्शन्स, याचे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आपण बघूया. हा जो मिड ब्रेन आहे हा मिड ब्रेनचा पार्ट आहे. हा मिड ब्रेन नंतर या ठिकाणी पॉन्स आहे, मेडुला ऑब्लॉंगाटा आहे. हे पुढचं आपल्याला बघायचंच आहे. फक्त हे नाव लक्षात ठेवा की हे एकमेकाला कनेक्टेड आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी पिनियल ग्लँड्स आहेत, त्या पण आहेत. त्याच्यानंतर टेक्टमचा जो पार्ट मी हा इथं जो दाखवलेला आहे तोच या ठिकाणी इथं टेक्टमचा पार्ट आहे. ब्रेनचा हा मधला मिड ब्रेन आहे हा, ओके. त्याच्यानंतर सेरेब्रल ऍक्वाडक्ट आहे, सेरेबेलम मागचा जो हाइंड ब्रेन आहे त्याचा महत्वाचा पार्ट, आणि स्पायनल कॉर्ड ज्याला आपण म्हटलं जातं, ही स्पायनल कॉर्ड इथून काय झालेली असते तर या मेडुला ऑब्लॉंगाटा म्हणजेच काय फोर ब्रेन हाइंड ब्रेन आहे, ह्या हाइंड ब्रेन पासून ती बाहेर पडलेली असते. आता पहिला पॉइंट आहे मिड ब्रेनचा. मिड ब्रेन जो आपण हा बघतोय, हा मिड ब्रेन काय करतो तर इट इज द लोकेशन बिटवीन, हा लोकेटेड बिटवीन द डायन्सिफेलॉन अँड द पॉन्स व्हॅरुली. म्हणजेच काय, हा जो पॉन्स आहे हा पॉन्स व्हॅरुली आणि याचा आता हा मिड ब्रेन पार्ट आहे. म्हणजेच काय, हा मिड ब्रेन पार्ट आहे. तर या ठिकाणी काय आहे, इट इज लोकेटेड बिटवीन द, हा डायन्सिफेलॉन म्हणजेच काय, तर इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. म्हणजेच हा पार्ट आणि हा पॉन्स पार्ट, याचा मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला मिड ब्रेन असं म्हटलं जातं. मग इट कंटेन, आता याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर इट कंटेन सेरेब्रल ऍक्वाडक्ट. याच्यामध्येच हा सेरेब्रल ऍक्वाडक्टचा सुद्धा पार्ट प्रेझेंट आपल्याला दिसतो. सेरेब्रल ऍक्वाडक्ट किंवा त्याला ऑर ईटर म्हटलं जातं. का मागच्या लेक्चरला आपण ईटर सुद्धा बघितलेला आहे, ओके. ईटर्स दॅट कनेक्ट व्हॉट थर्ड वेंट्रिकल टू फोर्थ वेंट्रिकल्स. आपण वेंट्रिकलचा स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये जी थर्ड वेंट्रिकल प्रेझेंट असते
ती थर्ड वेंट्रिकल ज्या वेळेला पुढे जाते, ज्या वेळेला मी सांगितलेलं होतं की ह्या दोन कॅव्हिटीज, ह्या दोन वेंट्रिकल, फर्स्ट सेकंड वेंट्रिकल्स, त्याच्यानंतर इथं आहे ती थर्ड वेंट्रिकल्स, आणि थर्ड वेंट्रिकल्स ज्या फोर्थ वेंट्रिकल, आता ही खाली आहे ती फोर्थ वेंट्रिकल, या फोर्थ वेंट्रिकलला हा ज्या भागाने कनेक्टेड झालेला आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर ईटर्स म्हटलं जातं. आणि तो ईटरचा जो पार्ट आहे किंवा सेरेब्रल ऍक्वेडक्ट पार्ट आहे तो कशाचा आहे तर तो मिड ब्रेनचा पार्ट आहे. ओके, मग आता याच्यामध्ये काय असतात तर हे जे स्ट्रक्चर्स तुम्ही बघताय हे जर मिड ब्रेनचं स्ट्रक्चर्स आहे तर या मिड ब्रेनच्या स्ट्रक्चर्स मध्ये मी बघा टेक्टम आहे, टॅगमेंटम आहे, त्याच्यानंतर क्रोस सेरेब्री आहे, आणि सुपेरियर सेरेबेलर पेडन्कल्स आहे, आणि इन्फेरियर कॉलिक्युलस आहे. आता इन्फेरियर कॉलिक्युलस म्हणजेच डाऊनवर्डचं कॉलिक्युलस, आणि इन्फेरियर आहेत म्हणजे सुपेरियर कॉलिक्युलस ह्याच्या बिहाइंड म्हणजे ज्याच्या बरोबर अपोजिट किंवा वरच्या साईडला जे प्रेझेंट असतं. मग आता हे जर आपण स्ट्रक्चर्स बघितलं तर त्यातला पहिला स्ट्रक्चर्स आहे तोच म्हणजेच काय, त्यालाच म्हटलं जातं ऑप्टिक और कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ऑप्टिक और कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणजेच काय, 4 लोब्स प्रेझेंट असतात. कुठले 4 लोब्स तर या ठिकाणी जे इन्फेरियर कॉलिक्युलस आहे, ह्या इन्फेरियर कॉलिक्युलसच्या हे जे 2 प्रेझेंट आहेत, असे 2 अजून सुपेरियर सुद्धा असतात. म्हणजेच काय, देअर आर 4 राउंडेड इलेव्हेशन्स कॉलिक्युलस प्रेझेंट असतात. इट इज कॉल्ड एज अ कॉलिक्युलस. आणि मग 2 सुपेरियर, आता हे इन्फेरियर मी या ठिकाणी दाखवलेत, याच्या बरोबर वरच्या साईडला सुपेरियर 2 कॉलिक्युलस प्रेझेंट असतात. दिस सुपेरियर कॉलिक्युलस इन्व्हॉल्व इन द व्हिज्युअल रिफ्लेक्शन्स. म्हणजेच काय, जे व्हिज्युअल रिफ्लेक्सेस प्रेझेंट असतात, म्हणजे बघा इथं मी लिहितो सुपेरियर कॉलिक्युलस जे आहे, ओके, सुपेरियर कॉलिक्युलस आहे, दिस आर द इन्व्हॉल्व, ओके, हे कशात असतात, दिस आर द इन्व्हॉल्व इन व्हॉट, दे आर इन्व्हॉल्व इन व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. हे कशामध्ये इन्व्हॉल्व असतात तर इन्व्हॉल्व इन द व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. आपल्या बॉडीची आपल्या ब्रेनशी रिलेटेड जे व्हिज्युअल रिफ्लेक्शन्स असतात हे रिफ्लेक्सेस सुपेरियर कॉलिक्युलस यामध्ये काय असतो तर इन्व्हॉल्व असतो. आणि मग याच ठिकाणी महत्वाचं काय आहे तर अदर 2 इन्फेरियर जे कॉलिक्युलस असतात, म्हणजेच आता इथं जे दिसत आहेत ते 2, आता हे सुपेरियर झाले, हे 2 लोब झाले, आणि इथं आणखी 2 असतात ते कुठले तर इन्फेरियर कॉलिक्युलस. हे इन्फेरियर कॉलिक्युलस असतात, दिस आर द रिले सेंटर. हा काय आहे तर एक रिले सेंटर आहे. हा कशासाठी रिले सेंटर आहे, फॉर द ऑडिटिंग, म्हणजेच काय ऑडिटरी रिफ्लेक्सेस दॅट ऑपरेट. म्हणजेच कधी हा ऑपरेट होतो, रिले सेंटर काय आहे, कारण ज्या वेळेला आपण आपलं हेड आहे ते मूव्ह करतो एखाद्या साऊंडच्या दिशेनं, म्हणजेच काय आपल्या साईडला एखादा साऊंड आला, आवाज आला, तर आपण त्या आवाजाच्या दिशेने ज्या वेळेला आपली मान मूव्ह करतो, हे मूव्ह करत असताना या ठिकाणी जो रिले म्हणून काम करतो किंवा तो रिफ्लेक्सेस म्हणून काम करतो तो काय आहे तर इन्फेरियर कॉलिक्युलस आहे. सो महत्वाचा पॉइंट काय आहे, इट इज नेसेसरी टू मूव्ह. याचं महत्वाचं काय आहे तर इट इज नेसेसरी टू मूव्ह हेड मूव्ह करण्यासाठी, मूव्ह द हेड टू द हिअर साऊंड मोर डिस्टिंक्टली. म्हणजेच काय, आपल्याला खूप अंतरावरचा आवाज येत असेल तरी आपण त्या ठिकाणी आपली मान उंच करून बघतो. हे कशामुळं तर हे आहे त्याच्यामध्ये इन्फेरियर कॉलिक्युलस आहे. हा इन्फेरियर कॉलिक्युलस ते फंक्शन्स आहे किंवा इन्फेरियर कॉलिक्युलस त्याच्यामध्ये काय तर इन्व्हॉल्व झालेला असतो. हे झाले काय बघितले आपण तर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. 4 लोब्स आहे, सुपेरियर कॉलिक्युलस 2 आणि इन्फेरियर कॉलिक्युलस 2. हा इन्व्हॉल्व इन द व्हिज्युअल रिफ्लेक्शन्स सुपेरियर कॉलिक्युलस आणि इन्फेरियर कॉलिक्युलस टू मूव्ह हेड ऍट द साऊंड डिरेक्शन. ज्या जिकडे साऊंड प्रेझेंट आहे तिकडे आपली हेड मूव्ह करणं हे काय आहे तर इन्फेरियर कॉलिक्युलसचं फंक्शन्स आहे. आता नेक्स्ट आहे याच्यामध्ये जो दुसरा आणखी पार्ट आहे ज्याला क्रूस सेरेब्री असं म्हटलं जातं. क्रूस सेरेब्री जो पार्ट आहे हा क्रूस सेरेब्रिस पार्ट ज्यालाच काय म्हटलं जातं तर सेरेब्रल पेडन्कल्स असं म्हटलं जातं. ओके, हा पण पॉइंट आपण बघूया. सेरेब्रल पेडन्कल्स.
आता सेरेब्रल पिडेंकल्स इथं मी लिहिलेलं आहे, सुपेरियर सेरेब्रल पिडेंकल्स जे आहे या क्रूस सेरेब्रीच्या या भागामध्येच काय प्रेझेंट असतात, तर त्याला सेरेब्रल पिडेंकल्स म्हटलं जातं, हे प्रेझेंट असतं. आणि मग याच्यामध्ये काय असतात तर महत्वाचे आहेत ते म्हणजेच काय मिड ब्रेन्स मध्ये याच्यामध्ये सुद्धा इन्फेरियर सेरेब्रल पिडेंकल्स असतात आणि सुपेरियर सुद्धा प्रेझेंट असतात याच्यामध्ये. ओके. सेरेब्रल पिडेंकल्स म्हणजे काय, तर सेरेब्रल पिडेंकल्स म्हणजेच काय, दोन थिक, हा जो इन्फेरियर सरफेस आहे आणि हा सुपेरियर सरफेस आहे या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, तर सेरेब्रल पिडेंकल्स म्हणजेच काय, दोन थिक फायबर्स प्रेझेंट असतात आणि ते दोन थिक फायबर्स प्रेझेंट असतात, त्यालाच काय म्हटलं जातं तर सेरेब्रल पिडेंकल्स म्हटलं जातं. आणि मग या सेरेब्रल पिडेंकल्सच्या ठिकाणी एक महत्वाची डेफिनेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी रेड न्यूक्लियसचा भाग सुद्धा प्रेझेंट आहे. हा रेड न्यूक्लियस खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. तर रेड न्यूक्लियस काय आहे बघा, रेड न्यूक्लियस नीटच्या दृष्टीनं, सीईटीच्या दृष्टीनं खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. नियर द सेंटर ऑफ मिड ब्रेन म्हणजेच काय, या मिड ब्रेनच्या सेंटरमध्ये, हा जर मिड ब्रेन बघितला तर या मिड ब्रेनच्या या सेंटरच्या भागामध्ये काय झालेलं असतं, अ मास ऑफ ग्रे मॅटर म्हणजेच काय, अ मास ऑफ ग्रे मॅटर. जो ग्रे मॅटर आहे हा काय झालेला असतो, तर मास ऑफ ग्रे मॅटर स्कॅटर्ड इन द व्हाईट मॅटर, स्कॅटर्ड विदिन द व्हाईट मॅटर म्हणजेच काय, हा काय झालेला असेल, स्कॅटर झालेला असेल विदिन व्हाईट मॅटर. म्हणजेच काय, जो ग्रे मॅटर आहे हा स्कॅटर्ड झालेला आहे. ओके, स्कॅटर्ड विदिन द व्हाईट मॅटर इज कॉल्ड ॲज अ रेड न्यूक्लियस. म्हणजेच काय, इन द मिड ब्रेन सेंटर ऑफ द मिड ब्रेन स्ट्रक्चर there is a gray matter scattered within the white matter is called red nucleus. मग रेड न्यूक्लियस हा महत्वाचा का आहे, कारण रेड न्यूक्लियस इट्स प्ले इम्पॉर्टंट रोल. कारण आपल्याला आपण स्ट्रक्चर्स बघितले, ग्रे मॅटर आहे आणि व्हाईट मॅटर आहे. ग्रे मॅटरच्या स्ट्रक्चरच्या भागामध्ये काय प्रेझेंट असतात, न्यूरॉनचे, तर सायटॉन किंवा त्याला सेल बॉडी प्रेझेंट असते. आणि जो व्हाईट मॅटर प्रेझेंट आहे त्या व्हाईट मॅटर मध्ये काय प्रेझेंट असतात, तर एक्झॉन्स पार्ट प्रेझेंट असतात आणि एक्झॉन जो असतो त्याला मायलिनेटेड सीट प्रेझेंट असते. मग आता हा काय करतो, तर प्ले अन इम्पॉर्टंट रोल. हा जो रेड न्यूक्लियसचा भाग आहे जो या ठिकाणी मधल्या भागामध्ये प्रेझेंट असेल तो काय करेल, इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग पोस्चर अँड मसल प्लस अँड टोन. म्हणजेच काय, जे उभं राहण्याचे आपण स्टाईल आहे किंवा आपलं जे पोस्चर आहे, आपण वेगवेगळ्या पोस्चर मध्ये उभं राहतो त्यावेळेला आपल्या वेगवेगळ्या पोझिशन मध्ये जे आपण स्टँडिंग पोझिशन्सला असतो किंवा वेगवेगळे पोस्चर आपल्या बॉडीचे तयार होतात त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, तर त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम हे रेड न्यूक्लियसचं आहे. इट इज ऑल्सो, याच्यामध्ये काय असतं तर मॉडिफाईंग मोटर ऍक्टिव्हिटीज अँड मोटर कोऑर्डिनेशन. आपल्या बॉडीशी रिलेटेड जे मोटर न्यूरॉन्स असतील त्या मोटर न्यूरॉन्सचं कोऑर्डिनेशन्स असतात हे रेड न्यूक्लियसच्या पार्ट मध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो हे डायग्राम्स आहेत ती सुद्धा तुमच्या बुक मध्ये काढून ठेवा. आता दोन कन्सेप्ट आपण बघूया, ते म्हणजेच काय, तर मिड ब्रेनचा जर विचार केला एनसीईआरटीच्या दृष्टीनं, मिड ब्रेनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. एक आहे तो टेक्टम आणि दुसरा आहे तो म्हणजेच काय, टेगमेंटम काय आहे. ओके, नाव आता आपण काय करूया, तर जे दोन पार्ट आहेत, जे आपण मिड ब्रेनचे कन्सिस्ट ऑफ टू पार्ट आहेत, ते दोन पार्ट आपण पहिल्यांदा बघूया. टेक्टम काय आहे आणि टेगमेंटम काय आहे. आता टेक्टमचा जो पार्ट आहे हा टेक्टमचा पार्ट ज्याच्यामध्ये इन्फेरियर कॉलिक्युलस सुपेरियर कॉलिक्युलसचा समावेश होतो. डॉर्सल एरिया ऑफ मिड ब्रेन म्हणजेच काय, मिड ब्रेनचा जर आपण डॉर्सल एरिया बघितला तर त्या डॉर्सल एरियामध्ये आपल्याला हा टेक्टमचा पार्ट दिसतो आणि हा टेक्टमचा पार्ट आहे विच मेकअप द स्मॉल पोर्शन ऑफ द ब्रेन. तो काय करतो, तर आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनचा एकदम लहान जागा, एक थोडीशी लहान जागा मिड ब्रेन मधली असते
त्यालाच काय म्हटलं जातं तर टेक्टम असं म्हटलं जातं. सो डॉर्सल एरिया ऑफ मिड ब्रेन अँड मेकअप स्मॉल पोर्शन्स ऑफ द ब्रेन. ब्रेनचा एकदम लहान पार्ट तो काय केलेला असतो, त्याने कॅप्चर केलेला असतो किंवा त्या भागामध्ये तो प्रेझेंट असतो. दुसरा आहे महत्वाचा पॉइंट, इट कंट्रोल्स. आता हा टेक्टम जो आहे तो टेक्टम काय करतो, इट कंट्रोल्स रिफ्लेक्स मुवमेंट. म्हणजेच हा काय करतो तर महत्वाचा आहे, म्हणजेच काय टेक्टम काय करेल बघा, टेक्टम हा काय करेल रिफ्लेक्स मुवमेंट काय करेल तर कंट्रोल करण्याचं काम करतो. रिफ्लेक्स मुवमेंट ऑफ नेक मसल आय अँड हेड. म्हणजेच काय मी जे मगाशी सांगितलं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, ज्यावेळेला आपल्याला हेड मूव्ह करायचं आहे त्यावेळेला हेड मूव्ह होताना म्हणजे ज्यावेळेला आपल्याला आवाज येतो किंवा आवाज आल्यानंतर आपण तिकडं बघतो आणि बघितल्यानंतर तो आवाज आपल्या कानामधून ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपली मान आहे ती त्या ठिकाणी मूव्ह होते. हे जे आहे त्याचं कंट्रोल, इट इज अ रिफ्लेक्स मुवमेंट ऑफ नेक मसल आय अँड हेड. हे कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे तर टेक्टमचं आहे. सो महत्वाचं आहे की रिफ्लेक्स मुवमेंट आहे. ऑल सेन्सरी इन्फॉर्मेशन बघा, ऑल सेन्सरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द आय टू सेरेब्रम. म्हणजेच काय आपल्या डोळ्यामधून जे आपण गोष्टी बघतोय, तुम्ही जे लेक्चर्स बघताय ते लेक्चर्स आहे, ते लेक्चर्स तुम्ही डोळ्यातून काय काय ह्या डायग्राम्स बघताय, कानातून ऐकताय, डोळ्यातून ज्या आपण तुम्ही जे व्हिज्युअल गोष्टी बघताय. म्हणजेच काय ऑल सेन्सरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द आईज टू सेरेब्रम. म्हणजेच काय सेरेब्रम म्हणजेच काय ज्याला आपण फोर ब्रेनचा महत्वाचा पार्ट म्हणतो. फोर ब्रेन म्हणजेच हा जो महत्वाचा हा भाग आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला बघितलेलं होतं हा जो भाग आहे सेरेब्रमचा, त्याला सेरेब्रल कॉर्टेक्सचा भाग आहे. त्याच्यामध्ये 4 लोब्स प्रेझेंट असतात आणि त्या 4 लोब्सच्या ठिकाणी काय केलेलं असतंय पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन कुठल्या प्रकारची आहे ती स्टोअर करून ठेवली जाते. त्या ठिकाणी महत्वाचं आहे की तो सेरेब्रल कॉर्टेक्स आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याला डोळ्यामधून मिळालेली आहे ती डोळ्यामधून मिळालेली इन्फॉर्मेशन सेरेब्रमच्या भागामध्ये पाठवताना त्याचं रिले सेंटर, एक मधला रिले सेंटर कुठला असेल तर तो रिले सेंटर आहे, त्यालाच काय म्हटलं जातं तर टेक्टम म्हटलं जातं. सो इथं महत्वाचं आहे इट इज द रिले सेंटर बिटवीन व्हॉट, रिले सेंटर बिटवीन व्हॉट तर आईज अँड सेरेब्रम मधला हा रिले सेंटर आहे. आता हा टेक्टम आहे, त्याचं तिसरं फंक्शन काय आहे, इट इज ऑल्सो ऍक्ट एज. हा काय करतोय तर ऑल्सो ऍक्ट एज पॅसेज फॉर व्हेरियस न्यूरॉन. म्हणजेच काय हा मिड ब्रेनचा पार्ट आहे. या मिड ब्रेनच्या पार्ट मध्ये इथं मी जे दाखवलेला आहे हा टेक्टमचा पार्ट, जो इथं मी टेक्टम दाखवलेला आहे या वरच्या या भागामध्ये हाच इथं प्रेझेंट आहे. हा टेक्टम जो आहे तो काय करतोय तर ऑल्सो ऍक्ट एज अ पॅसेज फॉर व्हेरियस न्यूरॉन. जे व्हेरियस न्यूरॉन्स या भागातून पास होत असतात, या पास होताना त्याला जो मूव्ह असतात इन अँड आउट टू सेरेब्रम. म्हणजेच काय भरपूर असे न्यूरॉन असतात ते सेरेब्रमच्या भागामध्ये प्रेझेंट झालेले असतात, गेलेले असतात. कारण जी सेन्सरी इन्फॉर्मेशन असते ती सेरेब्रम म्हणजेच मेंदूचा जो महत्वाचा भाग आहे 85% भाग आहे त्याच्यामध्ये साठवून ठेवणं गरजेचं आहे, स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी हा जो महत्वाचा आहे टेक्टम हा युजफुल आहे. हा एक पॅसेज निर्माण करून देतो, ऍक्ट एज अ पॅसेज फॉर द पासिंग ऑर आउट ऑफ द न्यूरॉन. म्हणजेच न्यूरॉन या वरच्या भागामध्ये पाठवण्यासाठी आणि जे मोटर न्यूरॉन आहेत, सेन्सरी न्यूरॉन वरती नेण्यासाठी आणि मोटर न्यूरॉन आहेत ते त्या भागाकडून त्या सेन्स ऑर्गन पर्यंत नेण्यासाठी काय आहे तर टेक्टम हा महत्वाचा पार्ट आहे. सो टेक्टम समजला काय आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजेच काय तर दुसरा आहे त्यालाच टेगमेंटम्स असं म्हटलं जातं. आता टेगमेंटम जो पार्ट आहे हा जो मधला इथला पार्ट आहे टेक्टमच्या नंतरचा हा काय आहे तर एरिया विदिन द ब्रेन स्टेम अँड फॉर्म द प्लॅटफॉर्म ऑफ मिड ब्रेन. म्हणजेच काय हा जर मी ब्रेन स्टेमचा पार्ट बघितला, आता ब्रेन स्टेम काय आहे तर ब्रेन स्टेम म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये पूर्ण हायपोथॅलॅमस किंवा थॅलॅमस ज्याच्यामध्ये डायन्सिफेलॉनचा समावेश आहे, पॉन्सचा समावेश आहे, मेडुला ऑब्लांगेटा ह्या पूर्ण सगळ्या एवढ्या स्ट्रक्चरचा म्हणजेच बघा इथून स्ट्रक्चर सुरू होत आहे ते पूर्ण आपलं जे स्पायनल कॉर्ड आहे या स्पायनल कॉर्ड पर्यंत जी जाणारी जी पूर्ण एक डक्ट किंवा पूर्ण एक जी पॅसेज आहे त्याला काय म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड एज अ ब्रेन स्टेम म्हटलं जातं. आणि मग एरिया विदिन द ब्रेन स्टेम अँड फॉर्म्स द प्लॅटफॉर्म फॉर मिड ब्रेन. आणि हा जो मिड ब्रेनचा आहे पार्ट याला प्लॅटफॉर्म तयार करून देणं
म्हणजेच मधला भाग आहे हा प्लॅटफॉर्म तयार करून देतोय कशाला तर मिड ब्रेनला. त्याच्यानंतर इट कनेक्ट स्पायनल कॉर्ड. हा काय करतोय तर स्पायनल कॉर्डला कनेक्ट आहे, थॅलॅमसला कनेक्ट आहे आणि सेरेब्रल कॉर्टेक्सला. म्हणजेच काय मिड ब्रेन हा मिड ब्रेन म्हणजेच मधला मेंदू आपण याला म्हणतो मिड ब्रेन म्हणतो का, कारण हा सेरेब्रमचा हा जो भाग आहे वरचा 85% भाग आहे ब्रेनचा त्याला कनेक्टेड आहे, स्पायनल कॉर्डला कनेक्टेड आहे आणि या थॅलॅमसला सुद्धा काय आहे तर कनेक्टेड झालेला असतो. एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स असतं याचं कारण हा सगळ्या भागाला कनेक्टेड आहे. दॅट कंट्रोल व्हेरियस रिफ्लेक्स ऍक्शन्स. तो काय करतोय तर व्हेरियस रिफ्लेक्स ऍक्शन्स आहेत त्या कंट्रोल करतोय. बॉडी मुवमेंट कंट्रोल करतोय. मी जे बॉडीची मुवमेंट करतोय त्या बॉडी मुवमेंट वरती कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम टेगमेंटमचं आहे. स्लीप झोप आपली त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं आहे टेगमेंटमचं सुद्धा आहे. आणि अटेन्शन अँड मोर. तुम्ही जे लेक्चर्स एकदम अटेन्शननी बघताय ते लेक्चर्स ओके, ते जे लेक्चर्स बघताय त्याच्यावरती ते कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे तर टेगमेंटमचं आहे. सो ही डायग्राम्स तुमच्या बुक मध्ये व्यवस्थित काढून घ्या. आपण काय बघितलं आजच्या लेक्चर्सला मिड ब्रेन बघितलं. मिड ब्रेन मध्ये आपण महत्वाचं पहिल्यांदा बघितलं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहेत. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणजेच हा वरचा भाग ज्या ठिकाणी मी टेक्टम लिहिलेला आहे. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो टेक्टमच्या भागामध्ये जे वरच्या भागामध्ये इन्फेरियर कॉलिक्युलस आणि सुपेरियर कॉलिक्युलस आहे याचा समावेश होतो. एकदम महत्वाचा पार्ट टेक्टम म्हटलं किंवा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हटलं की आवाजाच्या दिशेनं आपली मान वळणे एवढं हे लक्षात ठेवलं की आपल्याला टेक्टम किंवा जे सुपेरियर किंवा इन्फेरियर कॉलिक्युलस आहे ज्याला क्वाड्रिजेमिना म्हटलं जातं, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हटलं जातं हे लक्षात राहतं. आणि मग महत्वाचं आहे की टेगमेंटम काय आहे तर टेगमेंटम हा एक पॅसेज आहे, पॅसेज निर्माण करून देतोय. टेक्टम हा काय आहे तर टेक्टम हा पार्ट आहे या ठिकाणी सगळे न्यूरॉन्स आहेत ते ब्रेनकडे पाठवले जातात आणि ब्रेनच्या भागाकडून परत न्यूरॉन आहेत ते त्या सेन्स ऑर्गनकडे पाठवले जातात. आणखी आपण याच्यामध्ये महत्वाचं आहे ते बघितलेलं होतं ते सर्वात महत्वाचे आहे की इथल्या भागामध्ये रेड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. म्हणजेच काय ग्रे मॅटर हा ग्रे मॅटर स्कॅटर्ड झालेला असतो व्हाईट मॅटर मध्ये आणि ते रेड न्यूक्लियसचा पार्ट ज्याला म्हटलं जातं हा खूप महत्वाचा आहे कारण हा कंट्रोल करत असतो आपल्या बॉडी मुवमेंट वरती सुद्धा. सो रेड न्यूक्लियस सुद्धा महत्वाचा आहे. सो या ठिकाणी मिड ब्रेनचा पार्ट आपला बघितलेला आहे. पण मिड ब्रेन म्हटलं की कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, क्रूस सेरेब्री आणि महत्वाचं आहे टेक्टम आणि टेगमेंटम हे चार कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पार्ट बघतोय आता ब्रेनचा जो शेवटचा आहे महत्वाचा पार्ट त्यालाच काय म्हटलं जातं तर ब्रेनच्या स्टडीमध्ये ज्याच्यामध्ये सेरेबेलमचा स्ट्रक्चर्स बघायचा आहे, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॅंगेटा हा जो पार्ट आहे ज्याला हाइंड ब्रेन म्हटलं जातं या हाइंड ब्रेनचा आपण आता स्टडी करूया. ओके, थँक्यू.